वेलकम टू ऑल. नालंदा भारतमच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण 1 ते 51पर्यंत जी काही कलमं आहेत ती पाहणार आहोत. आज आपण यातील पहिला भाग म्हणजे कलम 1 ते 4पर्यंतचे सगळे कलम आहेत ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुमच्यासाठी एक सूचना होती. राज्यसेवेचा रिझल्ट आत्ता डिक्लेअर झालेला आहे. ज्यांना कोणाला राज्यसेवेच्या ऑप्शनल भूगोलसाठी जिओग्राफी ऑप्शनलची तयारी करायची आहे, त्यांनी ह्या व्हिडिओच्या खाली ते कमेंट करू शकता. आपण लवकरच जिओग्राफी ऑप्शनलचे लेक्चर सीरीज चालू करणार आहोत. आणि त्याच्या अगोदर अजून एक सूचना होती की त्या संदर्भात काही व्हिडिओ चॅनलवर अगोदर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या, म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे स्ट्रॅटर्जी आखता येईल. ठीक आहे, ही सूचना होती. आणि तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील जे की राज्यसेवेची तयारी करत असतील, तर ज्यांचा जर ऑप्शनल असेल भूगोल, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती किंवा ही सूचना पोहोचवली तर बरे होईल. म्हणजे त्यांचा अभ्याससुद्धा चालू राहील आणि आपली ही बॅचसुद्धा चालूच राहणार आहे. आणि त्याचबरोबर राज्यसेवा भूगोलाची आपल्याला ते पण लेक्चर सीरीज चालू करता येईल. ठीक आहे, मग आता आपण आपल्या लेक्चरला चालू करूयात. पण त्या अगोदर एक संकल्पना होती जी आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेली होती बघा. राष्ट्र आठवते का कोणाला? राष्ट्र ही संकल्पना. त्यामध्ये काय आपण पाहिलेलं की ह्या राष्ट्र या संकल्पनेसाठी आपल्याला 4 कॉम्पोनंट महत्त्वाचे असतात. काय असतात महत्त्वाचे? की भूप्रदेश, अजून काय की लोकसंख्या, दुसरा काय की काय म्हणतात त्याला, सार्वभौम, म्हणजे जे काही कायदे वगैरे नियम असतील तर ते काय करते, ते कोणाच्या म्हणजे तो देश कोणाच्याही नियंत्रणाखाली नसेल आणि त्याचे कायदे सर्वोच्च असतील, अशा टाईपमध्ये ती सार्वभौम ही संकल्पना आपण थोडक्यात पाहिलेली होती. आणि अजून एक काय होतं की शासन म्हणजेच गव्हर्नमेंट. हे 4 कॉम्पोनंट जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय तयार होतं, तर एक राष्ट्र किंवा एक देश तयार होतो. ह्याच संदर्भात आता हे कलम जे असणार आहे, मग ह्या कलमामध्ये आपण पहिले ते 1 ते 4 कलम हे कशा संदर्भात आहेत, तर भूप्रदेश म्हणजे आपला भारत जो देश आहे, तर त्या भारत देशाबद्दल, त्या राष्ट्राबद्दलच्या जे काही भूप्रदेशाच्या त्याच्या ज्या काही संकल्पना असतील किंवा त्या संदर्भात काही कलमे असतील की जे त्याच्या नियमावलीमध्ये, आता संविधान हे काय आहे, संविधान ही आपली एक नियमावलीच आहे. मग ह्या नियमावलीमध्ये काय की ते कलम, ते जे राज्यासंदर्भात जे काही नियम असतील, म्हणजे राज्याच्या बाँड्री संदर्भात म्हणजे भूप्रदेशासंदर्भात जे काही नियम असतील ते कशामध्ये असणार आहेत, तर आपल्या पहिल्या 1 ते 4 कलमामध्ये असणार आहेत. 1 ते 4 कलमामध्ये ते दिलेले आहेत. त्याचबरोबर जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्यावेळी आपल्याला काय करायचं असतं की आपल्याला कलम पाठ करायचं असतं. मग ही जी कलमं असतात ते बऱ्यापैकी 1 ते 51पर्यंत कलम आहेत, म्हणजे हे अनुच्छेद आहेत, हे क्लॉज आहेत. हे आपल्याला म्हणजे स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांना हे तोंडपाठच असले पाहिजेत की हे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारतातच. इवन सरळ सेवेच्या म्हणा किंवा कुठल्याही 1 डे एक्झाम ज्या असतील किंवा जे आपल्या मिलिटरीच्या वगैरे असतात किंवा पोलीसच्या वगैरे, त्यामध्ये सुद्धा हे 1 ते 51 कलम हे आपले तोंडपाठच असायला पाहिजे, आणि तेही त्याच्या सब क्लॉजनुसार. मग त्या संदर्भात आपण आत्ता हे लेक्चर पाहणार आहोत. ठीक आहे, मग अजून एक सांगायचं होतं की आपल्याला माहीत आहे आपल्या संविधानामध्ये किती कलम आहेत, तर एकूण 395 कलम आहेत. 395 कलम आहेत. भाग किती आहेत, तर 22 भाग आहेत. आणि अनुसूच्या ज्या की आपण पाहिलेल्या होत्या त्या किती आहेत, 12 अनुसूच्या आहेत. मग आता आपण काय पाहणार आहोत, ही जी 395 जी कलमं आहेत, ह्या 395 कलमामधील 1 ते 4 कलम म्हणजेच ह्या भागामधील 22 भागामधील भाग पहिला पाहणार आहोत. हे आधी क्लिअर करून घ्या. ठीक आहे, मग सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. कलम 1 बघा काय सांगितलेलं आहे इथं. कलम 1 संघाचे नाव आणि राज्यक्षेत्र. ठीक आहे, आपण आता ह्या पृथ्वीवरती राहतो, ह्या ठिकाणी आपला हा आपला भारत देश आहे. ठीक आहे, मग आता ह्या प्रदेशाला काय म्हणायचं, किंवा समजा आता साधारणतः आपण असं करूया की आता ही आपण ह्या भूमीवरती ह्या भूमीवरती आपण काय केलं, तर बाँड्री तयार केल्या. प्रत्येक देशाने आपापल्या बाँड्रीज तयार केल्या. असं
बाउंड्रीज तयार केल्या. मग त्या बाउंड्रीला, त्या देशाला किंवा त्या विशिष्ट सीमारेषेच्या आत राहणाऱ्या लोकांना किंवा तिथल्या त्या भूप्रदेशाला काहीतरी नाव दिलं पाहिजे. मग आपल्या भारतात जे आपल्या संविधानाचं कलम 1 आहे त्यामध्ये काय आहे, तर संघाचं नाव आहे. ठीक आहे. आता ही देशाची सीमा जी असते ती ही काय असते, एक भौगोलिक आणि कायदेशीर सीमा असते, जी की नकाशावर रेषांनी दाखवली जाते. आपण जो नकाशा पाहतो त्या नकाशावर अशी एक बाउंड्रीज एक दाखवलेली असते. ठीक आहे. अजून काय असतं, तर ते एक भौतिक अस्तित्व असतं. म्हणजेच काय की या सीमेच्या आत, समजा ही जी सीमा आहे ह्या सीमेच्या आत एक विशिष्ट सरकार किंवा सैन्य किंवा कायदे, म्हणजे हे समजा ही एक विशिष्ट सीमा आहे. ह्या विशिष्ट सीमेच्या आत त्या देशातील जे काही कायदे आहेत, जे काही नियम आहेत ते, आणि सैन्य किंवा सरकारचं जे शासन असणार आहे ते एवढ्या ह्या लँड बाउंड्रीपर्यंतच असणार आहे. अशा संदर्भात हे एक देशाची सीमा असते. म्हणजेच काय, त्यामध्ये आपल्या पहिल्या कलमामध्ये काय दिलेलं, देशाचं एक नाव दिलेलं आहे. आणि त्याबरोबर अजून काय दिलेलं आहे की राज्याच्या क्षेत्रामध्ये 3 गोष्टी येतात. कोणते हे घटक राज्य, क्षेत्र, केंद्रशासित प्रदेश आणि भारत सरकारने भविष्यात दिले जाणारे प्रदेश आहेत. हे ह्या पहिल्या कलमामध्ये येतं. ठीक आहे. आणि काय म्हणायचं आहे पुढे, काय सांगितलं त्यांनी, देशाचं नाव राज्यघटनेत आपल्या देशाचा उल्लेख इंडिया म्हणजेच भारत, इंडिया दॅट इज भारत असा करण्यात आलेला आहे. राज्यांचा संघ, भारताचे वर्णन करताना संघराज्य म्हणजे फेडरेशन या शब्दाऐवजी काय सांगितलं आहे, राज्यांचा संघ. असा शब्द का वापरला आहे घटनाकारांनी, तर त्याची 2 मुख्य कारणे यांनी सांगितलेली आहेत. की जसं की जे भारतीय संघराज्य आहे हे अमेरिकेप्रमाणे, म्हणजे अमेरिकाचे कसे 13 कॉलनीजनी ॲग्रीमेंट करून त्यांनी त्यांचं राज्य तयार केलं. म्हणजेच काय केलं, अमेरिका तयार केली. ठीक आहे. मग तशा प्रकारचं आपल्या भारतातल्या राज्यांमध्ये कोणताही करार झालेला नाही आहे, म्हणजे ॲग्रीमेंट झालेलं नाही. म्हणजे भारतीय संघराज्य हे अमेरिकेप्रमाणे राज्यांमध्ये झालेल्या कोणत्याही कराराचा परिणाम नाही. ठीक आहे. कोणत्याही घटक राज्याला भारतीय संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. म्हणजे जसं अमेरिकेची जी 13 कॉलनीज आहेत, ठीक आहे, त्यांना त्या अमेरिकेच्या ह्याच्यामधून बाहेर पडण्याचा अधिकार आहे. पण भारतातले जे राज्य आहेत, महाराष्ट्र, गुजरात किंवा जी काही राज्य आहेत, कर्नाटक म्हणा, केंद्रशासित प्रदेश वगैरे असतील, म्हणजे जी काही घटक राज्य असतील, तर त्यांना भारतातून बाहेर पडण्याचा अधिकार आहे का, तर नाही. हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे, असं एक स्टेटमेंट असतं बघा. काय, भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. म्हणजे भारतातले राज्य जे आहेत ते छोटे छोटे होऊ शकतात, पण ते भारतापासून विभक्त होऊ शकत नाहीत, असा ह्या स्टेटमेंटचा अर्थ आहे. राज्याचा संघ. ठीक आहे. भारताच्या राज्यक्षेत्रात आपण पाहिलंच की 3 गोष्टींचा समावेश होतो. कोणत्या घटक राज्यांची क्षेत्रे, म्हणजे जी काय महाराष्ट्र आहे, दिल्ली आहे, जे काय आहे ती घटक राज्ये, हे केंद्रशासित प्रदेश, भारत सरकारने भविष्यात मिळवलेले जाणारे प्रदेश. समजा भारतानं दुसऱ्या एका देशावर हल्ला केला किंवा युद्ध केलं दुसऱ्या देशाचे, तो भाग आपल्या भूमीमध्ये सामील केला. समजा पाकिस्तानवरती आक्रमण केलं आणि पाकिस्तानचा जो भाग आहे तो भारतामध्ये इन्क्लूड केला. म्हणजे ते भविष्यात मिळवले जाणारे सुद्धा प्रदेश, हे सुद्धा कशामध्ये येतं, भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये येतं. ठीक आहे. हे झालं कलम 1. आता ह्या कलमाच्या अंडर सब क्लॉज आहेत, उपकलम आहेत. म्हणजे कसं असणार आहे, हे एक कलम, हे कलम 1, आणि ह्या कलमाच्या अंडर सब क्लॉज 3 आहेत, 1, 2 आणि 3. असं डायग्रामनी लक्षात ठेवायचं, म्हणजे ते सोपं जातं. आता कलम 1 म्हणजे कलम 1 हे काय म्हणतंय की देशाचे अधिकृत नाव, भूभागाचा प्रकार स्पष्ट करतं. म्हणजे कलम 1 मध्ये काय आहे, भूभागाचं नाव. काय नाव आहे, तर भारत हे भूभागाचं नाव आहे. बरं. आणि प्रकार काय, भारत हे भारत, इंडिया दॅट इज भारत असं तिथं नाव दिलेलं आहे. आणि अजून काय दिलेलं आहे की त्याचा प्रकार, म्हणजेच काय, राज्यांचा संघ. हा झाला राज्यांचा संघ, म्हणजे हा झाला भूभागाचा प्रकार, म्हणजे संघराज्य. ठीक आहे. भूभागाचा प्रकार कसा आहे, संघराज्य हा भूभागाचा प्रकार आहे. हे झालं कलम 1. आता सब कलम 2 ह्याच्यामध्ये काय आहे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नावांची यादी.
हे भारताचं नाव आणि संघराज्य हे ठीक ठीक आहे, ते सगळं झालं. त्यानंतर काय केलं, डिरेक्टली इथं यादी दिलेली. म्हणजे कलम 2 काय आहे, कलम 1 सबक्लॉज 2 यामध्ये काय आहे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नावांची यादी. ठीक आहे. आता हे सोपंच आहे. कलम 3 काय आहे, भारताच्या एकूण राज्य क्षेत्राची व्याप्ती सांगतो. म्हणजे कलम 1 सबक्लॉज 3 काय सांगतो, भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये किंवा भारत किती टेरिटरीची व्याप्ती करतो ते सगळं कोणत्या कलमामध्ये आहे, कलम 1 सबक्लॉज 3 आहे. ठीक आहे. आता भारत हे आपल्या देशाच्या नावाचा इतिहास कसा सुरू झाला बघा. 17 सप्टेंबर 1949 देशाचं नाव ठरविण्यासाठी संविधान सभेमध्ये चर्चा चालू झाली. इंग्रजी नावाला आक्षेप म्हणजे काय झालं की इंडिया हे नाव वसाहतवादाचे प्रतीक असल्यामुळे काही लोकांनी विरोध केला. ठीक आहे. काही लोक म्हणले की आपण इंडिया ठेवूया, काही लोक म्हणले काय भारत ठेवूया. मग तसं न करता शेवटी बाबासाहेबांनी काय सुचवलं की इंडिया दॅट इज भारत असं टाईपमध्ये वाक्यरचना सुचवली की दोन्हीही आपण स्वीकारू. मग पर्यायी नावे काय सुचवलेली होती त्यांनी, भारत म्हणजे आपल्या संस्कृतीनुसार भारतवर्ष, हिंदुस्थान अशी नावे सुचवलेली होती. मग अंतिम तडजोड काय झाली, बाबासाहेबांनी काय सुचवलं की इंडिया म्हणजेच भारत, इंडिया दॅट इज भारत हे नाव निश्चित झालं. मग हेच काय आहे ते आपल्या पहिल्या कलमामध्ये आहे. ठीक आहे. पुढे काय आहे की राज्यांचा संघ शब्दाचा वापर. संघ राज्य शब्द नाही म्हणजे इथं काय सांगितलं आहे, म्हणजे आता आयोग काय करतो की काय वेळेस असं लिहितो की भारतीय संविधानामध्ये संघराज्य हा शब्द उल्लेखित आहे किंवा अशा टाईपमध्ये असं वाक्यरचनेमध्ये देतो. तर हे नीट लक्षात ठेवा की संघराज्य शब्द नाही म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये. ठीक आहे. कुठेही संघराज्य शब्द वापरलेला नाही. ही काय आहे म्हणजे अमूर्त अशी संकल्पना ती वापरली गेलेली आहे, इनडायरेक्टली आहे. ठीक आहे. अशी संविधानामध्ये वापरलेली आहे. पुढे काय सांगितलं आहे की राज्यांचा संघ कलम 1 भारताचे वर्णन काय दिले, युनियन ऑफ द स्टेट्स, राज्यांचा संघ असे केले आहे. देशाची अखंडता, भारताची एकात्मता आणि अखंडता मजबूत ठेवण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे आपण काय बघतो बघा, समजा एखादी टीम असेल तर टीम असण्यासाठी आपण मराठी शब्द काय वापरतो, संघ वापरतो. संघ, त्यामध्ये काय असतात, त्याचे खेळाडू असतात. मग तशा टाईपमध्ये आपले कसे आहेत, हे प्रत्येक राज्य हे एक प्रकारचे स्वतंत्र म्हणजे खेळाडू आहेत, पण त्यांना त्या ग्रुपमधून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. म्हणजे ही एक अखंडता जपण्यासाठी हे असं शब्द असा वापरलेला आहे की राज्यांचा संघ म्हणजे राज्यांना पण एक त्या लेवलनं दर्जा दिलेला आहे. आता दोन्ही शब्दावलींचा मेळ कसा बसवायचा की भारतीय राज्यव्यवस्था ही रचनेने संघराज्य आहे, कशी फेडरेटिव्ह आहे, कशी रचनेने, परंतु तिचा आत्मा कसा आहे, एकात्मा आहे. ठीक आहे. आपल्याला नागरिकत्व कुठलं असतं, फक्त भारताचं, ना की महाराष्ट्राचं किंवा असं प्रत्येक असं इंडिव्हिज्युअल राज्याचं असं नागरिकत्व नाही. आपण एकच नागरिक आहोत, कुठले, भारताचे नागरिक. तसं अमेरिकेमध्ये ड्युअल असते म्हणजे 2 प्रकारचे असते. म्हणजे त्यांचं अमेरिकेचं आणि तिथल्या सबराज्याचं अशा टाईपमध्ये त्यांचं जे काही नागरिकत्व असते ते असते. ठीक आहे. राज्यांचा संघ वापरण्याचे मुख्य कारण काय सांगितलं की अखंडता. भारत हा विविध राज्यांचा मिळून बनलेला एक अखंड देश आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विभक्त होण्याचा कोणताही अधिकार नाही. कोणत्याही राज्याला स्वतःची इच्छा असली तरी भारतापासून वेगळे होऊन स्वतंत्र देश घोषित करण्याचा अधिकार नाही. ठीक आहे. हे झालं कलम 1 आपण काय पाहिलं की देशाचं नाव म्हणजे इंडिया दॅट इज भारत, आणि काय पाहिलं की संघाचा प्रकार, राज्यक्षेत्र आणि राज्याचा संघाचा प्रकार हे आपण पाहिलं. ठीक आहे. सबक्लॉजमध्ये काय पाहिलं की भूभागाचे नाव, 1 काय दिलेलं आहे, नाव आणि भूभागाचा प्रकार. 2 काय दिलं आहे, त्यांची यादी, आणि 3 काय दिलं की व्याप्ती. हे 3 दिलेलं आहे. आणि आता कलम 2 पाहूयात. कलम 2 काय आहे बघा, नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. हे कलम संसदेला, कोणाला, संसदेला म्हणजेच कोणाला, लोकसभा आणि राज्यसभा दोघांनाही एकत्र अशा प्रदेशांना नवीन राज्य म्हणून संघ राज्यात समाविष्ट करण्याचा अधिकार देते जे सध्या भारताचा भाग नाहीत. उदाहरणार्थ परकीय प्रदेश मिळवणे किंवा सिक्कीमचे भारतामध्ये विलिनीकरण. म्हणजेच काय की कलम 2 नुसार संसदेला मिळालेले अधिकार कोणते की भारतीय संघराज्यामध्ये नवीन राज्यांना प्रवेश देण्याचा अधिकार, नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार.
थोडक्यात काय सांगायचं आहे की हे कलम भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या परकीय भूप्रदेशाचा, हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे बाहेरचा जर परकीय भूप्रदेश जर आपल्या भारतामध्ये समाविष्ट करायचा असेल तर अधिकार कोणत्या कलमाने मिळतो संसदेला? कलम 2 नुसार मिळतो, असं स्टेटमेंट आयोग विचारू शकतो. ठीक आहे. कलम 2 हे काय करते की भारतीय संघराज्याचा भाग नसेल, एखादा भूप्रदेश भारतामध्ये इन्क्लूड नसेल, जसा पाकिस्तानचा भारतामध्ये इन्क्लूड नसेल, तर इन फ्युचरमध्ये जर होत असेल तर म्हणजे इन फ्युचरमध्ये जर आक्रमण वगैरे झालं तर मग भारत कोणत्या कलमानं आपल्यामध्ये समाविष्ट करणार? तर कलम 2 समाविष्ट करून नवीन राज्य निर्माण करण्याच्या संबंधित आहे. हे 2 कलम सांगतात. आता कलम 3 काय सांगतं बघा. कलम 3 मध्ये काय सांगितले की नवीन राज्यांची निर्मिती अनेक क्षेत्रामध्ये बदल. संसदेला साध्या बहुमताने, बघा साध्या बहुमताने, हे पण लक्षात ठेवा, कोणत्या बहुमताने कोणता बदल होतो. कोणत्याही राज्यामधून वेगळे करून नवीन राज्य तयार करणे, कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवणे किंवा कमी करणे, कोणत्याही राज्याच्या सीमा किंवा नावामध्ये बदल करणे. अटी काय आहेत बघा. यासाठी विधेयक, बरं थांबा एक मिनटं, काय सांगायचं आहे की नवीन राज्याची निर्मिती. आता इथं काय सांगितलंय, भारतामध्ये ऑलरेडी राज्य आहे, समजा महाराष्ट्र राज्य आहे किंवा कर्नाटक राज्य आहे, कर्नाटक राज्य आहे, तर त्या कर्नाटक राज्यामधून काहीतरी भाग बाजूला काढून नवीन राज्य तयार करायचं असेल किंवा दुसऱ्या कुठला भूप्रदेश इथं मध्ये इन्क्लूड करायचा असेल तर आपण कोणत्या कलमाने करणार? तर कलम 3 करणार. आणि कलम 2 काय करणार? जर बाहेरचा भाग असेल, भारताच्या बाहेरचा भाग असेल आणि तो भारतामध्ये इन्क्लूड करायचा असेल तर कलम 2 करायचं. आणि भारतामधलाच असेल, आतमधलाच, आणि त्याच्यामध्ये थोडाफार चेंज करायचा असेल तर कोणत्या कलमाने करणार? कलम 3 करणार. अटी काय आहेत बघा. विधेयक काय करायचे? राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने. बघा इथं राष्ट्रपती आले का, इथलं कनेक्शन तिथं लागतं. राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच संसदेत मांडता येते. तसेच राष्ट्रपती हे विधेयक संबंधित राज्य विधिमंडळाकडे मतासाठी पाठवतात, परंतु त्यांचे मत मानणे संसदेवर बंधनकारक नसते. अशा प्रकारचे स्टेटमेंट बघा आयोग विचारतो की संसदेवर बंधनकारक असते किंवा राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच हे विधेयक जे आहे ते संसदेत मांडता येते. हे इम्पॉर्टंट आहे की पहिल्यांदा काय की हे जर विधेयक असेल, नवीन राज्यांची निर्मिती आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये बदल असेल तर काय होणार? राष्ट्रपतींची पूर्वसंमती घ्यावी लागेल आणि परत ती संमती घेऊन परत राज्य विधिमंडळाकडे, म्हणजे समजा महाराष्ट्राबद्दलचं काय असेल तर तिथून संसदेमधून राष्ट्रपतींनी समिती घेतली, राष्ट्रपतींकडून संमती घेतली की नंतर आपल्याला ते कुठं पाठवतात? आपल्या राज्य विधिमंडळाकडे पाठवतात. आणि आपल्या राज्य विधिमंडळाने जरी फेरबदल सुचवले किंवा नाही सुचवले तरी त्यामध्ये आपला काही जास्त प्रमाणात रोल नसतो, पूर्णतः अधिकार संसदेला असतो. असं हे कलम 3 आहे. बघा पुढे काय सांगितलं, विशिष्ट क्षेत्र वेगळं करून राज्य निर्माण करणे. कलम 3 हे भारतीय संघराज्यात आधीपासूनच असलेल्या, बघा हे कीवर्ड लक्षात ठेवा, आधीपासून अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या भूप्रदेशाची रचना. म्हणजे बघा इथे एक्झाम्पल दिले, बघा इथे दिसते का, इथं एक्झाम्पल दिले बघा. आंध्र प्रदेशामधून तेलंगणा या कलमांतर्गत संसदेला 4 प्रमुख बदल करण्याचे अधिकार आहेत. बघा कोणते कोणते? भूप्रदेश वाढवणे, दुसरा काय? राज्याचा भूप्रदेशाची कमी करणे, अजून काय? राज्याच्या सीमा आणि नावांमध्ये बदल करणे. पुढचा काय आहे? कोणत्याही राज्यामधून भूप्रदेश एकत्रित किंवा वेगळे करून नवीन राज्य स्थापन करणे. कोणाकडे आहे? संसदेकडे आहे. संसदेला काय करू शकतो? 4 अधिकार, वाढवू शकतो, कमी करू शकतो, बदल करू शकतो आणि एकत्र करू शकतो. ठीक आहे. महत्त्वाची नोंद बघा इथे दिलेली आहे त्या संदर्भात, कलम 3 संदर्भात. 18वी ही घटनादुरुस्ती 1966 या घटनादुरुस्तीने स्पष्ट केले की नवीन राज्य या शब्दामध्ये केंद्रशासित प्रदेशांचा, कोणाचा? युनियन टेरिटरीजचा सुद्धा समावेश होतो. नवीन राज्य या शब्दामध्ये. हे झालं कलम 3. कलम 3. आता ही जी पुनर्रचना आहे, समजा एका राज्यामधून नवीन राज्य तयार करणे किंवा राज्याचा भूप्रदेश आहे तो कमी जास्त करणे किंवा नावामध्ये चेंज करणे. आता ही जी प्रक्रिया आहे त्या संदर्भात आता तो फ्लो चार्ट कसा लक्षात ठेवायचा बघा. म्हणजे फ्लो चार्टने लक्षात ठेवलं की इझी पडतं, म्हणजे कोणत्यानंतर कोणती प्रोसेस होते तर त्या संदर्भात लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय होतं? विधेयक निर्मिती. ठीक आहे. दुसरं काय होतं? राष्ट्रपतींची पूर्वसंमती. पुढचा काय? घटक राज्यांचा विचार. चौथा काय? संसदेची संमती. परत 5वा राष्ट्रपतींकडे मंजुरी आणि कायद्यात रूपांतर. ह्या 6 स्टेप्स आहेत. ठीक आहे. पहिला विधेयक निर्मिती. विधेयक निर्मिती सर्वात आधी केंद्रीय गृह मंत्रालय कोण करतं? केंद्रीय
गृह मंत्रालय राज्य पुनर्रचनेचे विधेयक तयार करते. राष्ट्रपतींची गृह मंत्रालय विधेयक तयार करते. 2 नंबरला काय होतं, आता हे विधेयक केलेलं आहे तर त्यासाठी काय करायला लागतं, राष्ट्रपतींची पूर्वसंमती घ्यावी लागते. हे विधेयक काय होतं, संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्वसंमती मिळवणे अनिवार्य. म्हणजे गृह मंत्रालयाकडून कुठे जातं, राष्ट्रपतींच्याकडे जातं. कशासाठी, पूर्वसंमतीसाठी. ठीक आहे. त्यानंतर काय होतं, राष्ट्रपती काय करतात, ते संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपती हे विधेयक संबंधित घटक राज्यांच्या विधानमंडळाकडे त्यांचे मत जाणून घेण्यासाठी पाठवतात. मात्र राज्याचे मत, बघा हे लक्षात ठेवा, राज्याचे मत हे बंधनकारक नसते. कोणावरती, संसदेवरती. त्यानंतर काय होतं, ते विधेयक आहे ते पुढे आता कुठं, संसदेची संमती घ्यायला. त्यानंतर विधेयक संसदेच्या दोन्ही म्हणजे कुठल्या, लोकसभा आणि राज्यसभा मध्ये मंजुरीसाठी मांडले जाते. कोणत्या पद्धतीने होते बघा, पास साध्या बहुमताने. ठीक आहे. हे झालं, साध्या बहुमताने झालं की परत मग कुठं जातं ते विधेयक, तर राष्ट्रपतींकडे जातं. कशासाठी, मंजुरीसाठी. संसदेने मंजूर केल्यानंतर विधेयक अंतिम स्वाक्षरीसाठी पुन्हा राष्ट्रपतींच्याकडे जाते आणि नंतर काय होतं, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं, अधिकृत कायद्यामध्ये रूपांतर होते आणि नवीन राज्य किंवा सीमा बदल अस्तित्वात येतो. हा फ्लोचार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. हां, आता कलम 2 आणि 3 ह्या संदर्भात आपण एक छोटासा डिफरन्स पाहूया, म्हणजे की तो इझी पडेल आपल्याला लक्षात ठेवायला. आताच पाहूयात, म्हणजे कसं होईल की आता वाचलेलं आहे, म्हणजे आता सगळं कधी राज्य तयार होते, कधी नाही होते, कधी बाहेरून घ्यायचे, कोणत्या कलमात घ्यायचे, कधी आतल्या कलमातून तयार होते, ते लक्षात ठेवा. कलम 2 इथं दिलेलं आहे, कलम 3 इथं दिलेलं आहे. मुख्य उद्देश बघा, नवीन राज्य भारतात दाखल करणे. ठीक आहे. दाखल केले भारतात, इथं बाहेरच्या प्रदेशातून. आणि इथं बघा सांगितले, सध्याच्या राज्यांच्या सीमा किंवा नावात बदल करणे. ठीक आहे. ते कशामधून होते, कलम 3 मधून होते. पुढं, क्षेत्राची व्याप्ती, जे भूप्रदेश सध्या भारताचा भाग नाहीत, म्हणजे कोणते, परकीय प्रदेश. जे भूप्रदेश सध्या भारताचा भाग आहेत, अंतर्गत पुनर्रचना, म्हणजे जसं की इथं सांगितले बघा, उदाहरण दिले. आंध्र प्रदेश 2014मध्ये आंध्र प्रदेशामधून तेलंगणा नवीन राज्य निर्माण केलं. आता ह्याचं उदाहरण काय, की आपण 1975मध्ये जे सिक्कीम होतं, या स्वतंत्र राज्याला भारतात सामील करून घेतलं. हे झालं शॉर्टमध्ये, लक्षात ठेवा. हे इथे लक्षात ठेवा की सोपं जाईल ते. हां, कलम 2नी काय होतं, बाहेरचा परकीय प्रदेश आपण आतमध्ये घेऊ शकतो. कलम 3नी काय होतं, की आतला भूप्रदेश जो काय आहे ते आत्ताच्या फ्लोचार्ट होतात, त्यानुसार जी काय प्रोसेस आहे त्यानुसार तो होणार, कलम 3 नुसार फॉलो. ठीक आहे. आता कलम 4 पाहूयात. कलम 4मध्ये काय सांगितले बघा, घटना दुरुस्तीची आवश्यकता नाही. म्हणजे काय, तर कलम 2 आणि 3 अंतर्गत केलेले बदल हे कलम 368 नुसार घटना दुरुस्ती मानली जात नाही. हे सर्व बदल संसद साध्या बहुमताने पारित करू शकतो. हे जे आहे तुम्हाला पुढे गेल्यावर त्याचं कन्फ्युजन जे होईल ना, ते व्यवस्थित क्लिअर होईल. आधी वाचून घ्या. म्हणजे हे कसं असतं, कलम 2 आणि कलम 3मध्ये जे केलेले बदल असतात, ठीक आहे, ते घटना दुरुस्ती आपण जे 368 नुसार जे घटना दुरुस्ती करतो घटनेमध्ये, संविधानामध्ये, तर त्यानुसार ते मानले जात नाहीत. ते साध्या बहुमताने होतात, पण ते 368मध्ये येत नाहीत. हां, कलम 4मध्ये काय सांगितलं, पुनर्रचनेसंदर्भात पूरक आणि सविस्तर बाबी कोणत्या दिलेल्या आहेत बघा. संसदेतील, आता हे आपण जे आहे जी अनुसूची 1 नाही 4, त्या संदर्भात ज्यामध्ये केलेलं आहे काय, संसदेतील प्रतिनिधित्व, अंतर्गत प्रशासन आणि यंत्रणा. कलम अनुसूची 1-4 ह्यामध्ये मला कन्फ्युजन, ठीक आहे, मी सांगेन तुम्हाला परत ते. पण कलम 4 हे लक्षात ठेवा. पुनर्रचनेसंदर्भातील पूरक बाबी कोणत्या आहेत, की संसदेतील प्रतिनिधित्व, नवीन राज्यांच्या लोकसभा आणि राज्यसभेतील प्रतिनिधित्व ठरवणे. हे कशामध्ये येतं, कलम 4मध्ये येतं. अजून काय, की अंतर्गत प्रशासन, त्या क्षेत्राचे प्रशासन कसे चालेल. समजा केंद्रशासित प्रदेश असेल तर त्या संदर्भात, घटक राज्य असेल तर त्या संदर्भात. ठीक आहे. तर तिथले प्रशासन कसे चालेल, महत्त्वाच्या यंत्रणा आणि खर्च, नवीन राज्यांचे कायदे, लेजिस्लेचर. समजा नवीन राज्य तयार केलं तर त्या संदर्भात त्यांना नवीन लेजिस्लेचर करावं लागेल, कार्यकारी मंडळ तयार करावं लागेल, न्यायमंडळ स्थापन करावं लागेल. तर त्यासाठी लागणारा सगळा महसुली खर्च ठरवणे. हे कशामध्ये असते, समजा एखाद्या राज्याची नवीन रचना केली, आता जसं आंध्र प्रदेशामधून तेलंगणा वेगळं केलं, मग त्यासाठी त्याची वेगळी राजधानी तयार करायची, मग त्यांचं वेगळं हायकोर्ट, मग त्यांचं विधानमंडळ वेगळं. ठीक आहे. तर त्या संदर्भातल्या ज्या बाबी असतात
आणि अजून काय असतं की जे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जे काही प्रतिनिधी पाठवले जातात त्या विशिष्ट स्टेटमधून, आता राज्य आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळं केलं आणि तेलंगणामधून परत वेगळे काय केलं, आंध्र प्रदेशचे कमी होणार आणि तेलंगणाचे वेगळे, त्यांचे वेगळे डिवायडेशन होऊन त्यांचे वेगळे होणार. मग त्यांचे जे प्रतिनिधित्व असतात राज्यसभेतील, मग ते ठरवण्याचं जे काय असतील ना बाकीच्या बाबी, म्हणजे सगळं झाल्यानंतर काय नवीन राज्याची निर्मिती झाल्यानंतर किंवा कमी चेंज केल्यानंतर जे काय बदल असतील तर ते कलम 4ने हाताळले जातात, हे तर सांगायचं आहे. हां, पुढचं बघा, पुढचा हे कलम जे आहे हे कशामध्ये येतं, हाताळण्याच्या बाबी ज्या आहेत सगळ्या पुनर्रचनेच्या ते कलम 4(1) मध्ये येतात. कलम 4मध्ये 2 सबकलम आहेत. कलम 4मध्ये 2 सबकलम आहेत. कलम 1 आणि कलम 2 असं 2 सबकलम आहेत. हे कलम 4 नुसार येतात. संसदेतील प्रतिनिधित्व, अंतर्गत प्रशासन, महत्त्वाच्या यंत्रणा, खर्च आणि इतर तरतुदी ह्याच्यामध्ये येतं. कलम 4(2) मध्ये काय येतं बघा. कलम 4(2) मध्ये राज्य पुनर्रचना संबंधी केलेला कोणताही बदल 368 अंतर्गत घटना दुरुस्ती मानला जाणार नाही. तो साध्या बहुमताने होतो. म्हणजे जे काय आता समजा नवीन लेजिस्लेचर तयार करायचं आहे, न्यायमंडळ तयार करायचं आहे, काय जे काय बाकीच्या ज्या बाबी आहेत किंवा राज्यसभेतील प्रतिनिधित्व, लोकसभेतील प्रतिनिधित्व जे काय आहे ते ह्या 368 ह्या अंतर्गत येत नाही, हे तिथं सांगायचं होतं मग आतापर्यंत. पुस्तकातील माहितीनुसार आत्तापर्यंत संसदेने राज्य पुनर्रचनेसंदर्भात किती केलेले आहेत कायदे, एकूण 25 कायदे पारित केलेले आहेत. 25वा कायदा जम्मू काश्मीरशी संबंधित आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट काय आहे की भारतीय संसद आपला भूप्रदेश दुसऱ्या देशाला देऊ शकते का. ठीक आहे. आता हे आपण आता 1 ते 4 पर्यंत काय पाहिलं की ह्याला भारताचा हे म्हणायचं का म्हणतात, हा भारताचा भूप्रदेश. ठीक आहे. भारत काय करू शकतो, बाहेरच्या देशामधला आपल्या भारतामध्ये इन्क्लूड करू शकतो हे कलम 2 नुसार. आणि आतमधला असेल, भारताच्या आतमधला असेल तर तिथल्या तिथं आपण काय करू शकतो, नवीन राज्य तयार करू शकतो किंवा त्याचं छोटंसुद्धा करू शकतो किंवा मोठंसुद्धा करू शकतो. अशा संदर्भात आपण कलम 3 पाहिलं. आणि 4 काय पाहिलं, जर छोटं राज्य तयार केलं किंवा छोट्यापासून मोठं केलं, 2 एकत्र 2-3 एकत्र करून केलं तर ते आपण त्या संदर्भात ज्या काही यंत्रणा लागणार असतील तर त्या आपण कशामध्ये पाहिल्या, कलम 4 मध्ये पाहिल्या. पुढचा प्रश्न असा आहे की भारतीय संसद आपला भूप्रदेश दुसऱ्या देशाला देऊ शकते का. समजा काय पुढे जाऊन बांगलादेशने काय भाग मागितला किंवा असं इन फ्युचरमध्ये किंवा आता हे म्हणजे तर मग भारतीय संसद आपला भूप्रदेश जो आहे तो दुसऱ्या देशाला देऊ शकते का, ह्या संदर्भात हा पुढचा पॉईंट असणार आहे. आता बघा, कलम 2 आणि 3ची रचना मर्यादा काय आहे बघा. या दोन्ही कलमामध्ये केवळ नवीन राज्यांची निर्मिती आणि अंतर्गत पुनर्रचनेचा उल्लेख आहे. भारताचा स्वतःचा भूप्रदेश दुसऱ्या देशाला देण्याची कोणतीही तरतूद यामध्ये नाही. ठीक आहे. मग पुढे सर्वोच्च न्यायालयाने काय झालं की जो बेरोजगारी खटला होता तर त्या संदर्भात काय सांगितलं, जर भारताला आपला एखादा भूभाग परकीय देशाला द्यायचा असेल तर संसद साध्या कायद्याने ते करू शकत नाही आणि त्यासाठी 368 नुसार घटना दुरुस्ती करणे अनिवार्य आहे. म्हणजे ह्या संदर्भात जर एखादा चेंजेस केला तर तो 368 मध्ये येतो का, तर नाही येत. पण जर आपला भाग दुसऱ्या देशाला द्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला घटना दुरुस्ती करणे आवश्यक असतं, हे इथं सांगायचं आहे. म्हणजेच बघा, आता कन्फ्युजन दूर करण्यासाठी इथं तुम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे की परिस्थिती बघा काय आहे, भारताच्या आत बदल करणे, उदाहरणार्थ नवीन राज्य बनवणे, सीमा किंवा नाव बदलणे, जे की आपण कलम 2 आणि 3 मध्ये पाहिलं. ठीक आहे. तर त्यासाठी काय संसदेचा अधिकार काय आहे की संसद स्वतः कायदा करू शकते आणि आवश्यक बहुमत काय पद्धत म्हणजे जर पारित करायचं तर असेल तर विधेयक तर साधे बहुमत, सिंपल मेजॉरिटी, 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करायची नाही. म्हणजे नवीन संविधानामध्ये अजून घटना दुरुस्ती करून ॲड करायचं नाही. पण जर भारताचा भूभाग दुसऱ्या देशाला द्यायचा असेल, म्हणजे बेरोजगारी खटला आणि भारत बांगलादेश करार सुद्धा झालेला होता, तर त्या संदर्भात संसदेला कलम 2 आणि 3 अंतर्गत हा अधिकार नाही आहे. मग त्यासाठी काय करावं लागतं, त्यासाठी विशेष बहुमत आणि घटना दुरुस्ती करावी लागते. लँड बाउंड्री ॲग्रीमेंट करून मग नंतर त्याची घटना दुरुस्ती करावी लागते. ते घटना दुरुस्ती करणे बंधनकारक आहे. म्हणजे दुसऱ्या देशाला द्यायचं असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती करणे आवश्यक आहे. आता ह्याची उदाहरणं पण आहेत बघा. 9वी घटना दुरुस्ती 1960 भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नेहरू नून कराराची अंमलबजावणी करण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात आली होती. या अन्वये काय केलं तर पश्चिम बंगालमधील
जो बेरुबारी हा प्रदेश आहे तो तत्कालीन पाकिस्तानला, म्हणजेच काय की आजचा जो बांगलादेश आहे त्यांना हस्तांतरित करण्यासाठी ही 9वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. आता 100वी घटनादुरुस्ती, भारत आणि बांगलादेश यांच्यातील भूसीमा करार पूर्ण करण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात आली. या अंतर्गत दोन्ही देशांनी म्हणजे बांगलादेशनी आपल्याला काही प्रदेश दिले आणि भारताने बांगलादेशला काही प्रदेश दिले की जेणेकरून लँड बाउंड्रीचं व्यवस्थित आखणी व्हावी ह्यासाठी. ठीक आहे. तर इथलं हे कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल की जर भारताच्या आत बदल करणे असेल तर कलम 2 आणि 3 नुसार आणि साधे बहुमत आणि ते 368 मध्ये येत नाही आणि भारताचा भूभाग दुसऱ्या देशाला द्यायचा असेल तर काय होईल 368 नुसार आपल्याला घटनादुरुस्ती करावी लागेल. हे इथं ठीक आहे, हे इथं संपलेलं आहे. हे झालं आपण काय पाहिलं आत्तापर्यंत की कलम 1 ते 4 पर्यंत कलम व्यवस्थित पाहिलेली आहेत. हेच जे आहे ना ह्याचं जे काय PDF मध्ये दिलेलं आहे, PDF जे आहे त्याचा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढून तेवढंच जरी पाठ केलं किंवा तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी ते सोपं आहे आणि एवढं अवघड पण नाही आहे. त्यामध्ये काय करायचं सरळ सरळ आपल्याला काय सांगितले की 4 कलम आहेत, 1 ते 4 असंच वहीमध्ये लिहायचं, 1 ते 4 कलम. ठीक आहे. मग इकडं असं 1 टाकायचा, इकडं 2 टाकायचा, 3 टाकायचं आणि हे 4 टाकायचं. 4 टाकलं. परत काय केलं ह्या 3 1चे किती कलम आहेत, सब क्लॉज 3 आहेत. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण रिवाईज करतो 1 कलम 1 2 आणि 3. आता 2चा आहे का तर नाही, 3चा आहे का नाही, 4 मध्ये आहेत, 2 आहेत सब क्लॉज. ठीक आहे. हे 1 केलं, हे 2 केलं. आता हे 1 मध्ये आपल्याला माहित आहे काय आहे, पहिल्यामध्ये नाव आणि भूभागाचा प्रकार हे आपल्याला माहीत आहे, भूभागाचा प्रकार. 2 मध्ये काय आहे, 1 2 मध्ये की त्याची यादी आहे, सगळ्या केंद्रशासित प्रदेश घटक राज्यांची वगैरे त्या संदर्भात यादी आहे. तर ती संदर्भ 3 मध्ये काय आहे, असं हे स्वतः तुमच्या वहीमध्ये असं फ्लो चार्ट मी काढलं का नाही की ते तसं व्यवस्थित लक्षात राहतं आणि आपण रिवाईज करताना सुद्धा तसंच पाठ करायचं. आता 2 मध्ये काय केलं आपण की आपल्या परकीय भूप्रदेश आहे तो आपल्यामध्ये इन्क्लूड केला. हे तिथं शॉर्टमध्ये लिहून ठेवायचं, म्हणजे कीवर्ड्समध्ये लिहून ठेवायचं. म्हणजे काय होईल की जेव्हा तुम्ही रिवाईज करणार, पुन्हा रिवाईज करणार तर त्यासाठी डबल परत वाचायची गरज नाही. जे तुम्ही वाचलं आहे ते अंडरस्टँड केलेलं आहे तेच तुम्ही तिथल्या पेजवरती लिहून काढलेलं आहे आणि तोच ग्राफ आपल्या मेमरीमध्येच राहतो. म्हणजे जे आपण अंडरस्टँड केलेलं आहे ते मेमरीमध्ये राहतं, वाचलेलं लक्षात राहत नाही. ठीक आहे. मग अशा संदर्भात हे असं रिवाईज करायचं आहे. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहूयात पुढचं, जे की 5 पासून जे पुढचे राहिलेले आहेत 5 ते 11 हे नागरिकत्व वगैरे, तिथून पुढचे मग जे काही फंडामेंटल राईट्स आणि ते बाकीचे जे आहेत DPSP ते सुद्धा आपण असे डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. आणि ती जी सूचना होती राज्यसेवा भूगोल वैकल्पिक, तर त्या संदर्भात सुद्धा तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला सांगू शकता की यावरती लेक्चर सिरीज चालू होणार आहे. आणि त्याचबरोबर ॲन्सर रायटिंगसाठी सुद्धा एक सिरीज चालू करायची आहे की जे काय उत्तर लेखनासाठी जे काय कौशल्य लागतात किंवा कसं पेपरमध्ये रिप्रेझेंट करायचं, कोणत्या बाबी इन्क्लूड करायच्या आणि टाईम लिमिटमध्ये किंवा जे आपल्याला पेपर असतो तर त्या पेपरमध्ये किती कमी वेळेमध्ये कसा ब्रेनस्टॉर्मिंग करून जे काही आपल्याला आवश्यक किंवा आयोगाला जे अपेक्षित उत्तरं आहेत तर ती कशी लिहायची ते सुद्धा ह्या सिरीजमध्ये सांगितलं जाईल. ह्या संदर्भातला व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे आणि तो एकदा पहा, म्हणजे तुम्हाला एक क्लॅरिटी होऊन जाईल. त्याचं पुढचं जे आहे ते लवकरच अपलोड केलं जाईल. ठीक आहे. मग थांबूयात आपण. थँक्यू.